कोरखेडा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत घाटी येथे जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 63,29,160 रुपये किंमत असलेली पाणी पुरवठा नळ योजना मंजूर करण्यात आली होती। मात्र 2.5 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा संबंधित कंत्राटदाराच्या दुर्लक्षतेमुळे योजनेचे काम कासव गतीने सुरू असून घाटीवासियांना शुद्ध पाणी केव्हा मिळणार असा प्रश्न घाटीवासियांनी केला आहे। कासव गतीने काम करणाऱ्या आणि काम करताना गावातील नाल्या आणि रोडचे दुर्दशा करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी 7 फेब्रुवारीपासून कुरखेडा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून आज धरणे आंदोलनाचा 4था दिवस आहे। येत्या 8 दिवसात घाटीवासियांना नळाद्वारे शुद्ध पाणी मिळाले नाही तर जिल्हा परिषद समोर सरपंच संघटना आणि घाटी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी आमरण उपोषण करतील असा इशारा घाटी येथील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। फाल्गुन सदानंद फुले घाटी ग्रामपंचायत उपसरपंच आज उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा कुरखेडा या ठिकाणी घाटी ग्रामपंचायतच्या वतीने आजचा धरणे आंदोलनाचा 4था दिवस सुरू आहे। आमच्या आंदोलनाकडे प्रशासनाचं लक्ष दिसत नाही आहे। आज शिशुपाल प्रल्हादजी कराडे यांना या कामाचं टेंडर सुटलेलं होतं। त्यांनी जवळपास 6/7/2022ला त्यांचा वर्क ऑर्डर आहे, परंतु 3रा वर्ष आता पूर्ण होईल तरीसुद्धा या नळ योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही। याकरिता ग्रामपंचायत घाटीमध्ये ग्रामसभेत ठराव घेण्यात आला की ग्रामपंचायत कमिटीने पाण्याची व्यवस्था घाटीला करून देण्यात यावी। खूप वर्षापासून घाटी गावामध्ये पाण्याची अडचण आहे। महिलांना पाणी भरण्यासाठी खूप त्रास होत आहे। या अडचणीचा घाटी ग्रामपंचायतनी अनेकदा प्रशासनाकडे पाणी पुरवठा योजनेची मागणी केली। त्यानुसार घाटीला 2022ला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, परंतु सदर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि त्याच्या निकर्ते कामामुळे अलगर्जीपणामुळे घाटी येथील पाणी पुरवठा योजना अद्यापही सुरू झालेली नाही। करिता प्रशासनाला विनंती आहे की सदर ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून घाटीवासियांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी।